पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे। जुन्या जमिनीच्या वादातून एका व्यक्तीला थेट कार खाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। या थरारक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी 2 मुख्य आरोपींना अटक केली आहे। पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातील खालुंब्रे येथील जुन्या जमिनीच्या वादातून थरारक हल्ल्याची घटना घडली आहे। फिर्यादी किरण बबन शिंदे आणि आरोपी खंडू बापू पवार तसेच पोपट बापू पवार यांच्यात गेल्या काही काळांपासून जमिनीच्या गट नंबरवरून वाद सुरू होता। याच वादातून आरोपींनी करण शिंदे यांचा काटा काढण्याचा कट रचल्याचा आरोप आहे। घटनेच्या दिवशी किरण शिंदे हे कामावरून घरी पायी जात होते। ते घराजवळ पोहोचताच आधीपासून दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांच्या सोबत शाब्दिक वाद घातला। वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी त्यांच्या ताब्यातील मारुती स्विफ्ट कारचा वापर करत किरण शिंदे यांना चिरडण्याचा प्रयत्न केला। भरधाव वेगाने कार अंगावर घालण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। ही संपूर्ण घटना परिसरातील एका घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। व्हिडिओमध्ये आरोपींनी अत्यंत प्राणघातक पद्धतीने हल्ला केल्याचे स्पष्ट दिसत आहे। या प्रकरणी महाडुंगे पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत 2 मुख्य आरोपींना अटक केली आहे। खंडू बापू पवार आणि माजी उपसरपंच पोपट बापू पवार यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। तसेच आणखी एका अज्ञात आरोपीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपींवर भारतीय न्याय संहितेअंतर्गत खुनाचा प्रयत्न आणि इतर गंभीर कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे। चाकण आणि महाडुंगे परिसरात जमिनीच्या वादातून वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास महाडुंगे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन महाणिक करीत आहेत। जमिनीच्या वादातून थेट जीव घेण्याचा प्रयत्न झाल्याने चाकण परिसर हादरला आहे। सीसीटीव्ही समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना अटक केली असली तरी अशा वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे।